Hello everyone. So our next topic is commercial terms used in business communication. आता या टॉपिक मध्ये आपण काही टर्म्स ज्या आपण यूज करतो किंवा काही ॲब्रिव्हिएशन्स आहेत किंवा शॉर्टकट्स आहेत तर त्याच्या रिलेटेड आहे. आपण सगळेच नाही बघणार आहोत, रँडमली काही बघत जाऊ. पहिलं आहे अबेटमेंट, दॅट इज रिडक्शन. त्याच्यानंतर ॲब इंटिओ म्हणजे ॲट द स्टार्ट, ॲप ओरिजिन, फ्रॉम द बिगिनिंग. तर ह्या टर्म्स यूज केल्या जातात, त्याचे मिनिंग्स दिले तिथे. त्याच्यानंतर ॲफिडेव्हिट हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल, लेटर ऑफ डिक्लेरेशन ऑर गिवन अंडर ओथ. आता ॲफिडेव्हिट हा शब्द जो बॉन्ड पेपरवर आपण लिहून देतो, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा नावामध्ये बदल करायचे असतील किंवा कुठल्या स्टुडंटची एज्युकेशन मध्ये गॅप झाली असेल आणि रेग्युलर एज्युकेशन सिस्टीम मधून तो पर्सन शिकणार असेल तर त्याला ॲफिडेव्हिट करावं लागतं. त्याच्यानंतर अजेंडा ही एक टर्म माहिती असेल ऐकून की लिस्ट ऑफ आयटम्स ऑफ बिझनेस टू टेक ट्रान्झॅक्टेड ॲट मीटिंग. की मीटिंग कशासाठी आहे, तर ते जे पॉइंट्स आहेत की जे मीटिंग मध्ये डिस्कस केले जाणार आहेत तर ते अजेंडा. त्याच्यानंतर एजंट, पर्सन ऑथराइज टू ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ अनादर. की एजंट म्हणजे आपण मिडल पर्सन कन्सिडर करू शकतो किंवा एखाद्या पर्सनच्या ऐवजी दुसरा पर्सन काम करतो. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो की तो त्या कंपनीचा एजंट आहे किंवा तो त्या पर्सनचा एजंट आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ॲप्रिसिएशन, इन्क्रीज इन व्हॅल्यू. त्याच्यानंतर आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, A/A नी डिनोट केलं जातं. अ डॉक्युमेंट कंटेनिंग रूल ऑफ इंटरनल मॅनेजमेंट ऑफ कंपनी. की त्याच्यामध्ये कंपनीच्या जे रूल्स आहेत किंवा पॉलिसीज आहेत तर ते मेन्शन केलेले असतात. दुसरा कन्सेप्ट बघायला गेलं तर बँकरप्ट होतात म्हणजे काय होतात, अ पर्सन who has been declared bankrupt has been unable to meet or clear his liabilities and debts by a court. That is one who has been declared insolvent. की एखाद्या पर्सननी खूप जास्त कर्ज घेतलंय आणि त्याच्या नावावर आता कुठलीही प्रॉपर्टी नाहीये की ते कर्ज वसूल करण्यासाठी, तर तेव्हा तो पर्सन बँकरप्ट आहे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर बँक ड्राफ्ट, बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन बाय वन बँक अपॉन अनदर फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ कस्टमर. की एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला ड्राफ्ट दिला जातो त्या कस्टमरच्या कन्व्हिनियन्स नुसार. त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज ही एक टर्म ऐकून माहिती असेल. अँड अनकंडिशनल ऑर्डर, की एखाद्या पर्सनला आपण बिल ऑफ एक्सचेंज, ती जी नोट आहे तर ती लिहून देतो की तुम्हाला फायनान्स मध्ये ही टर्म आहे, त्याच्यात सर डिटेलमध्ये एक्सप्लेन करतीलच आणि तुम्हाला मॉडेल पण दाखवतील त्याचं. की त्या पर्सनला पे करण्यासाठी ते बँकला ऑर्डर दिली जाते किंवा ए पर्सन कडून बी पर्सनला जर देणं लागतं तर बी पर्सन आणि बी पर्सन सी पर्सनचा देणेकरी असेल तर बी पर्सन डिरेक्टली ए पर्सनला सांगू शकते की मला पैसे देण्यापेक्षा सी पर्सनला दे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर आहे ब्लँक चेक. ही कन्सेप्ट ऐकली असेल की ज्या चेकवर साइन आहे विदाउट मेन्शनिंग अमाऊंट, आणि त्याच्यामध्ये ड्रॉई जो आहे तर ती कुठलीही अमाऊंट त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्याच्यानंतर बोनस ही कन्सेप्ट आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सपेक्टेड ॲडिशनल प्रॉफिट टू शेअर होल्डर्स ओव्हर अँड अबाव द युज्युअल डिव्हिडंड. की एक्सपेक्टेड प्रॉफिट पेक्षा जास्त पैसे जे आहे तर ते
डिव्हिडंडच्या वर मिळतात शेअर होल्डरला. त्याच्यानंतर ब्राउझर, चेंज ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स ओव्हर लँड, दॅट इज ब्राउझर. त्याच्यानंतर कॅश क्रेडिट ही एक कन्सेप्ट आहे. द परमिशन गिवन बाय बँक टू कस्टमर टू ओव्हरड्रॉ हिज अकाउंट अप टू अ स्पेसिफिक लिमिट अगेन्स्ट सुटेबल सिक्युरिटी. की बँकेने परमिशन दिलेली असते एखाद्या पर्सनला की एखाद्या अगेन्स्ट सिक्युरिटी की त्याच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नसतील, म्हणजे समजा त्या पर्सनच्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये आहेत पण त्याला 30,000 रुपयाचा चेक द्यायचा आहे, तर तो ते बँकेकडून घेऊ शकतो. अर्थात अगेन्स्ट त्याची काहीतरी सिक्युरिटी त्यांनी ठेवली असेल बँकमध्ये तर, किंवा FD वगैरे असतील अशा तर. त्याच्यानंतर चीप मनी पॉलिसी फॉलो बाय रिझर्व्ह बँक टू लो इंटरेस्ट रेट्स फॉर कमर्शियल अँड इंडस्ट्रियल लोन्स विथ अ व्ह्यू टू मेक कॅश एक्सपांड. की रिझर्व्ह बँकची पॉलिसी आहे की लो इंटरेस्ट रेटने लोन देणं. त्याच्यामुळे म्हणजे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल लोन्स जे आहेत तर ते लो इंटरेस्टने देणं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक जे आहेत तर ती लोन घेतील आणि बिझनेस व्यवस्थित होईल. त्याच्यानंतर कॉपीराईट हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल. कॉपीराईट इश्यूज होतात, तर an authorized executive right to print or publish his work or to allow somebody to do so. की एखादा पर्सन असेल तर त्याचं बुक असेल किंवा त्यांनी इन्व्हेंट केलेली एखादी गोष्ट असेल तर ती पब्लिश करण्यासाठी किंवा ती प्रिंट करण्यासाठी त्या पर्सनचा अथॉरिटी घ्यावी लागते. त्या पर्सनचा त्याच्यावर कॉपीराईट असतो, त्याच्या नावावर ती गोष्ट रजिस्टर्ड असते. त्याच्यानंतर डेबिट नोट ही एक कन्सेप्ट आहे. अँड इंटिमेशन सेंड टू डेटर स्टेटिंग द आयटम्स ऑफ द अकाउंट विच ही हॅज बीन डेबिटेड. की इंटिमेशन सेंड केलं जातं की किती आणि कोणत्या कोणत्या आयटम्स जे आहेत तर ते डेबिटेड आहेत. त्याच्यानंतर डेज ऑफ ग्रेस, 3 extra days allowed for payment of bills of exchange or promissory notes. की 3 दिवसांचं एक्सटेन्शन पेमेंट ऑफ बिल्स साठी किंवा बिल ऑफ एक्सचेंज साठी दिलं जातं किंवा प्रॉमिसरी नोट त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण डेप्रिसिएशन म्हणजे डिक्रीज इन व्हॅल्यू. एखादी गोष्ट एखादी वस्तू तुम्ही वापरल्यानंतर त्याची व्हॅल्यू जी आहे तर ती कमी होत जाते. आपण डेप्रिसिएशन बिल्डिंगचं करू शकतो, एखाद्या व्हेकलचं करू शकतो, मशिनरीचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो फायनान्समध्ये. किती वस्तू यूज झाल्यानंतर, म्हणजे आता जर मी एक गाडी म्हणजे एक कार जी आहे तर ती परचेस केली आहे, त्याची अमाऊंट आहे 5 लाख रुपये. ती मी 2 वर्ष वापरली तर तीच कार मी 5 लाख रुपयाला पुन्हा सेल करू शकेन का? तर नाही. तर मग ती सेल करताना मला त्याच्यावरचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल की त्याचं रनिंग किती आहे, त्याची कंडिशनिंग किती आहे, कंडिशन कशी आहे एक्सेट्रा. त्याच्यानंतर डिस्काउंट अँड अलाउन्स ऑर रिडक्शन इन रेग्युलर प्राइस गिवन टू अ पर्सन फॉर पेमेंट बिफोर द ड्यू डेट. की जी सेलिंग प्राइस आहे किंवा जी ठरलेली अमाऊंट आहे त्याच्यावर रिडक्शन करणं म्हणजे डिस्काउंट देणं. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हणतो ना की काहीतरी 150 ची गोष्ट असेल तर ती तुम्हाला 120 मध्ये मिळाली, म्हणजे डिस्काउंट मिळाला. त्याच्यानंतर डॉक वॉरंट म्हणजे काय असतं? एक्नॉलेजमेंट फॉर गुड्स लोडेड इन पब्लिक वेअरहाऊस showing the date of entry, details of goods with marks and identification marks and number. की गुड्स जे लोड केले जातात पब्लिक वेअर हाऊस मध्ये तर त्याच्यावर एक मार्किंग सिस्टीम असते. मग त्याच्यावर बारकोड असतात. प्रत्येक बॉक्सवर, प्रत्येक वस्तूवरचा वेगळा असतो, प्रत्येक बॉक्सवरचा.
वेगळा असतो, की त्या बॉक्समध्ये किती 10 आहेत, 100 आहेत, किती वस्तू ठेवल्यात. त्या बॉक्सचा वेगळा कोड असतो. कारण एका वेअरहाऊसमध्ये नंबर ऑफ आयटम्स असतात. त्याच्यानंतर त्याच्यावरचा आयडेंटिफिकेशन मार्क अशासाठी असतो, की एकतर ते अ, अ, जे गुड्स आहेत तर ते कोणाचे आहेत, तर ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. आणि दुसरं की ते जर फ्लेमेबल असतील किंवा डेंजरस असतील तर ते तशा पद्धतीने मेंटेन केले गेले पाहिजेत. मग त्या गुड्स पासून डिस्टन्स मेंटेन राहिला पाहिजे. तर ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर एक्स डिव्हिडंड म्हणजे विदाउट डिव्हिडंड. फिक्स चार्जेस, recurring item of expenditure such as rent, टॅक्सेस एक्सेट्रा, की जे चार्जेस फिक्स्ड आहेत रिकरिंग आयटम साठी. त्याच्यानंतर IOU, दॅट इज IOU, हे एक्नॉलेजमेंट साइन आहे. त्याच्यानंतर इन लोको म्हणजे इन दी प्लेस ऑफ, इन रे, इन दी मॅटर ऑफ, इंट्रा वायर्स, विदिन दी पॉवर ऑफ. मग हे एखाद्या पर्सन साठी यूज केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या डेझिग्नेशन साठी. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी लिस्ट और स्टेटमेंट ऑफ आर्टिकल्स इन स्टॉक, की वेअरहाऊस मध्ये काय काय स्टॉक आहे किंवा गोडाऊन मध्ये किती माल आहे, दॅट इज इन्व्हेंटरी. मग फक्त गुड्स नसतात त्याच्यात, बाकीच्या पण गोष्टी गोडाऊन मध्ये असू शकतात, दॅट इज इन्व्हेंटरी. त्याच्यानंतर इनव्हॉइस, रिटर्न इंटिमेशन सेंडिंग फोर्थफुल डिटेल ऑफ गुड्स सोल्ड और कन्साइन, की इनव्हॉइस आपण दिलं जातं की गुड्सचे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात सेल आउट केल्यानंतर. आता जे कम्प्युटराइज बिल्स जनरेट होतात तर त्याच्यामध्ये गुड्सचे डिटेल्स असतात बऱ्याचदा, तर ते इनव्हॉइस म्हणून कन्सिडर होतात. मग त्याच्यामध्ये गुड्सचं नाव तर मेन्शन केलेलं असतं की कुठल्या टाईपचे गुड्स आहेत, त्याच्यावर त्याचा बारकोड पण असू शकतो. त्याच्यानंतर बिलला जसा नंबर असतो, म्हणजे एक प्रकारचं बिलच असतं हे, की इनव्हॉइसेस जे आहेत तर ते अकाउंट साठी यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे लेटर ऑफ क्रेडिट, an order given by banker to his agent authorize the letter to pay particular individual a sum of money. त्याच्यानंतर मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, document filed by public limited company with the registrar of companies containing name and address of the company, its objects, the extent and limitation of liability of its member and detail about share capital. की पब्लिक लिमिटेड कंपनी आहे तर त्यांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग त्या कंपनीचे डॉक्युमेंटेशन, नेम, ऍड्रेस किंवा कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यांचे लिमिटेशन काय आहेत किंवा त्याचे मेंबर्स आहेत त्यांचे डिटेल्स त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर ओव्हरहेड्स म्हणजे मेंटेनन्स चार्जेस लाईक रेंट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर चार्जेस एक्सेट्रा. आता ह्या टर्म आपण फायनान्सच्या बघतोय त्याच्यामुळे तिथे एक्झाम्पल पण तशीच दिलेले आहेत. त्याच्यानंतर पर कॅपिटा हा शब्द ऐकला असेल. पर कॅपिटा इन्कम म्हणजे फॉर इच पर्सन, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी, लिगल डॉक्युमेंट अथॉरायझिंग अ पर्सन टू ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ अनदर पर्सन टोटली और टू सर्टन एक्सटेंट ऍज स्टेटेड बाय द पर्सन साइनिंग दी डॉक्युमेंट. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एखाद्या पर्सननी दुसऱ्या पर्सनला त्याच्या ऐवजी काही राईट्स दिलेले असतात त्याच्या पोझिशनचे. म्हणजे एखाद्या कंपनीचा सीईओ जर
काही कारणानिमित्त बाहेर जाणार असेल किंवा तो काम करू शकत नसेल, तर त्याच्याऐवजी जो टेम्पररी त्याचं काम बघणार आहे, तर सीईओच्या सगळ्या पॉवर्स ज्या आहेत, तर लीगल पॉवर्स तो त्याला दिल्या जातात. मग त्या कायमसाठी असू शकतात किंवा स्पेसिफिक पिरियडसाठी असू शकतात. हे जनरली प्रॉपर्टीसाठी किंवा जे राईट्स आहेत की ज्या लोकांच्या साईन खूप इम्पॉर्टंट असतात, मग ते क्लिअरन्स असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंटवर असतील, तर पॉवर ऑफ अटर्नी त्याच्यासाठी यूज केली जाते. त्याच्यानंतर प्रोटोकॉल हा एक इथे वर्ड आहे. प्लॅन मेथड ऑफ एक्सचेंजिंग डेटा ओव्हर द इंटरनेट, की प्लॅन डेटा जो आहे तर तो इंटरनेटवर शेअर केला जातो, एक्सचेंज केला जातो, की हा प्रोटोकॉल आहे. किंवा त्याच्यानंतर प्रॉक्सी हा वर्ड ऐकला असेल, पर्सन अथॉराइज टू ऍक्ट फॉर अनदर, की तुम्ही एकमेकांची प्रेझेंटी लावणं, की तुमचा मित्र प्रेझेंट नाहीये आणि तुम्ही त्याची साईन करणं किंवा त्याचा अटेंडन्स लावणं, म्हणजे तुम्ही प्रॉक्सी केली. ठीक आहे, म्हणजे त्या पर्सनच्या ऐवजी तुम्ही ऍक्ट केलं. त्याच्यानंतर आता ही टर्म समजण्यासाठी सांगितले. त्याच्यानंतर री इन्शुरन्स, अ सेकंड इन्शुरन्स मेड बाय अ इन्शुरन्स कंपनी टू मिनिमाइज रिस्क अँड डिस्ट्रीब्यूट द लॉस, की पुन्हा एकदा इन्शुरन्स करणं, की जेणेकरून अजून रिस्क जी आहे तर ती मिनिमाइज होईल आणि ती शेअर केली जाईल. त्याच्यानंतर सेट ऑफ म्हणजे काउंटर क्लेम, की एखाद्या पर्सनने क्लेम करणं. त्याच्यानंतर शॉर्ट बिल्स म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज विच हॅव लेस दॅन 10 days टू रन, की त्याचा पिरियड जो आहे तर तो 10 दिवसांपेक्षा कमी असतो. त्याच्यानंतर ट्रेड टॅरिफ ऐकलं असेल, तर टॅरिफ अ लिस्ट ऑफ आर्टिकल्स गिव्हिंग डिटेल्स फॉर कस्टम्स ड्युटी पेएबल ऑन इच, कस्टम ड्युटी ज्या आहेत तर त्या पे करणं. त्याच्यानंतर टर्न ओव्हर ही एक टर्म ऐकली असेल, व्हॅल्यू ऑफ गुड्स सोल्ड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, मग ह्या महिन्याचा टर्न ओव्हर काय आहे, वर्षभराचा टर्न ओव्हर काय आहे एखाद्या कंपनीचा. त्याच्यानंतर वाउचर, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ अॅक्युरेसी ऑफ अन एंट्री इन दी अकाउंट बुक. मग वाउचर्स जे आहेत तर एखाद्या पर्सनने कंपनीच्या कामासाठी जर मनी स्पेंड केला असेल, तर तो कंपनीचं वाउचर यूज करतो. ठीक आहे, तर ते अकाउंटसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर आहे वॉरंटी. वॉरंटी obligation by a contract which is not essence to the contract but which entitles the aggrieved party to claim damages. आता आपण इलेक्ट्रॉनिक गोष्टी वगैरे घेतो तर त्याला वॉरंटी पिरियड असतो, किंवा मोबाईल फोन घेता तर त्याला वॉरंटी पिरियड असतो 6 monthsचा. त्याच्या आत जर त्या प्रोडक्टला डॅमेज झालं तर तुम्ही क्लेम करू शकता त्या डॅमेजेससाठी. तुम्हाला तो फोन किंवा ती वस्तू कंपनीमध्ये दिल्यानंतर ती दुरुस्त करून मिळते किंवा रिप्लेस करून मिळते. हे एक्झॅक्टली कॉन्ट्रॅक्ट नाहीये, पण इट्स लाईक कॉन्ट्रॅक्ट, कारण तुम्ही क्लेम करू शकता त्या पिरियड मध्ये. त्याच्यानंतर काही ॲब्रिव्हेशन्स आहेत किंवा शॉर्टकट्स किंवा जे वर्ड शॉर्ट फॉर्म्स आहेत तर ते यूज केले जातात. आता हा आपण अँड साठी यूज करतो. त्याच्यानंतर ॲट साठीचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला माहिती असेलच, A.A.R, दॅट इज अगेन्स्ट ऑल रिस्क, म्हणजे काय, इन्शुरन्स. त्याच्यानंतर A/A अकाउंट साठी यूज करतो आपण. AGT एजंट साठी, ADVT ऍडव्हर्टाइजमेंट साठी, ADV ऍडवाइस साठी, आणि म्हणून ऍडव्होकेट जे आहेत तर ते ADV लावतात, ऍडव्होकेसी करतात म्हणून. त्याच्यानंतर
AMT अमाऊंट साठी NS आन्सर APP अपेंडिक्स, त्याच्यानंतर APPROX दॅट इज अप्रॉक्सिमेट अमाऊंट आपण यूज करतो टर्म. त्याच्यानंतर ASST असिस्टंट, AV ॲव्हरेज, BD बँक ड्राफ्ट, BE बिल ऑफ एक्सचेंज. ब्रोज ही टर्म ब्रदर्स साठी यूज केली जाते, हे पण माहिती असेल. B/S बिल ऑफ सेल. त्याच्यानंतर CC कॉपीज, कार्बन कॉपी साठी हा वर्ड यूज केला जातो. त्याच्यानंतर सर्ट फॉर सर्टिफिकेट. COD माहितीच असेल सगळ्यांना, ऑनलाईन शॉपिंग करतात बरेच जण. कॅश ऑन डिलिव्हरी. DEP DEPT डिपार्टमेंट. त्याच्यानंतर B/F ब्रॉट फॉरवर्ड. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला लक्षात येईल. फायनान्स मधले कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये यूज केलं जातं कॅरी फॉरवर्ड किंवा ब्रॉट फॉरवर्ड वगैरे. त्याच्यानंतर DR फॉर लेटर, EG एक्झाम्पल साठी यूज करतो आपण. ED एडिटर किंवा एडिशन साठी, किंवा पुढे अजून बरेचसे वर्ड्स आहेत की जे आपल्या नेहमीच्या ह्याच्यातले. L/C लेटर ऑफ क्रेडिट. त्याच्यानंतर मॅक्स फॉर मॅक्झिमम, मेमो फॉर मेमोरेंडम, FAQ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. कम्प्युटर टर्म आहे ही बऱ्याचदा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वगैरे करताना किंवा ऑनलाईन साईट्स जेव्हा यूज करता तर त्याच्या म्हणजे प्रोडक्टच्या अंडर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कम्प्युटर मधली टर्म आहे. MP मेंबर ऑफ पार्लिमेंट. HON हॉनरेबल. HP हायर परचेस, OHP ओव्हरहेड प्रोजेक्टर, किंवा बाकीचं बघायला गेलं तर PO पोस्ट ऑफिस आहे, किंवा PKG पॅकेज साठी किंवा PKT पॅकेट साठी, SECY सेक्रेटरी साठी यूज केलं जातं, किंवा PS पोस्ट स्क्रिप्टम ही टर्म आहे. RBI चा पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे. STD स्टँडर्ड साठी यूज करतो आपण. UK युनायटेड किंगडम, US युनायटेड स्टेट्स. RP रिप्लाय प्लेड. हा डॉलर साठी यूज केला जातो मार्क. रुपीज साठीचा तुम्हाला माहिती आहे VP व्हॉइस प्रेसिडेंट. VIP व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. VAT व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. WPM वर्ड्स पर मिनिट. आता हे कम्प्युटर टायपिंग करताना हा स्पीड मोजला जातो की वर्ड्स पर मिनिट किती आहेत. मग 30-40चा स्पीड आहे, 60चा स्पीड आहे, एक्सेट्रा. आता ह्या टर्म्स ज्या आहेत किंवा आता हे जे वर्ड्स बघितले आपण, तर तुम्हाला हे ह्या टर्म्स मधल्या कुठल्याही 50 टर्म ज्या तुम्हाला जमतील, जे आता आपण ॲफिडेव्हिट, अजेंडा, एजंट,
ह्याच्यापैकी कुठल्याही 50 टर्म त्याच्या मीनिंग सकट लिहायच्या तुमच्या नोटबुकमध्ये ॲज अ असाइनमेंट. आणि ही ॲब्रिव्हेशन्स आहेत, तर ती ॲब्रिव्हेशन सगळी लिहून काढायची.